is being recorded. May I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So today's the point of the lecture is British Pharmacopoeia, means BP. In short, BP. So in this lecture we see the history of the British Pharmacopoeia. So the first edition of the British Pharmacopoeia is published in the 1864. Then second edition of the BP is published in 1867. आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So the third edition of the BP was published in 1884. The next fourth edition is published in the 1898. The next edition of the BP was published in the 1940. The next edition of the BP was published in 1943. जे पहिले एडिशन आहे ब्रिटिश फार्माकोपियाचं ते 1864 मध्ये पब्लिश झालं. त्यानंतर सेकंड आहे ते 1867 मध्ये, थर्ड आहे ते 1884 मध्ये पब्लिश झालं. देन फोर्थ 1898 मध्ये. त्यानंतर जे नेक्स्ट झालं ते फिफ्थ 1914 मध्ये. जे नेक्स्ट झालं ते 1953 मध्ये पब्लिश झालं. ठीक आहे. Then we see the British Pharmacopoeia. What is the British Pharmacopoeia? What is meant by the Pharmacopoeia? To make drugs. The standard book in which formulation, preparation, and uses and description of drugs are involved. So good. तर ते प्रत्येक कंट्री साठी वेगळं असतं. ठीक आहे, बरोबर आहे. हे लीगल आणि ऑफिशियल बुक असतं, स्टँडर्ड बुक असतं फॉर्मेशन ऑफ द और मेकिंग ऑफ द ड्रग. ब्रिटिश फार्माकोपिया BP, in short BP, it is a national pharmacopoeia of the United Kingdom. हे एक नॅशनल फार्माकोपिया आहे युनायटेड किंगडमचं, त्याला ब्रिटिश फार्माकोपिया म्हणतात. The British Pharmacopoeia is an important statutory component in the control of the medicines along with the British National Formulary. It defines the UK's the pharmaceutical standard. हे ब्रिटिश फार्माकोपिया एक स्टॅट्युटरी कंपोनंट आहे ज्याच्यामध्ये मेडिसिनचं कंट्रोल अलॉंग विथ द ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी. म्हणजे ब्रिटिश मध्ये ते तयार होतं फॉर्म्युलेशन, त्याचं पूर्ण कंट्रोल हे म्हणजे ह्याच्याद्वारे ब्रिटिश फार्माकोपियाद्वारे होतं. म्हणजे जे फॉर्म्युलेशन ब्रिटिश मध्ये तयार होतात ते अकॉर्डिंग टू किंवा हे लीगल बुक रेफर करूनच होतात.
आणि हे फार्माकोपिया कशाचं आहे? नॅशनल फार्माकोपिया युनायटेड किंगडमचं. ठीक आहे. United Kingdom. So in that next, the first edition of the British Pharmacopoeia was published in 1864. Well, this take a slide. Yes, ma'am. Yes, ma'am. So the commission was first appointed by the General Medicinal Council, in short GMC, under the Medical Act 1858 for producing a British pharmacopoeia on national basis. ही एक कमिशन तयार केली गेली जनरल मेडिसिनल काउन्सिल अंडर द मेडिकल आर्ट, जे 1858 मध्ये जो मेडिकल आर्ट तयार झाला ब्रिटिश मध्ये, त्याच्यानुसार ही एक जनरल मेडिसिनल काउन्सिल तयार केली गेली, जी ब्रिटिश फार्माकोपिया तयार करण्यासाठी ऑन द बेसिस ऑफ नॅशनल बेसिस. त्या ज्या ब्रिटिश मध्ये त्यांचे ड्रग फॉर्मेशन साठी ही ब्रिटिश फार्माकोपिया तयार केली गेली. आणि त्याचा ऍक्ट आहे ते कोणत्या ऍक्ट खाली तयार केली गेली? Medical Act. 1850. मेडिकल ऍक्ट आहे 1858. ब्रिटिश फार्माकोपिया हे नॅशनल फार्माकोपिया आहे युनायटेड किंगडमची, ज्यामध्ये कंट्रोल केलं जातं मेडिसिन, कंट्रोल ऑफ द मेडिसिन अलॉंग विथ द ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी. जे नॅशनल म्हणजे त्याच्या स्वतःच एक फॉर्म्युलेशन असतं, त्याच्यावर कंट्रोल करतं. जे एक स्टँडर्ड बुक आहे जे रेफर केलं जातं ब्रिटिश ह्याच्यासाठी. So it is defined as the UK's pharmaceutical standard. Also म्हणजे याला अजून एक नाव आहे UK's म्हणजे युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम्स फार्मास्युटिकल स्टँडर्ड. याचं पहिले एडिशन 1864 साली पब्लिक झालं. आणि हे सेकंड आहे, 1867 ला, त्यानंतर 1884 ला, 1898 ला, 1914 ला आणि 1953 ला. हे नोट डाऊन करा. झालं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट घेऊया का स्लाइड? झाले का लिहून? Yes, ma'am. Yes, ma'am.
So in BP means British Pharmacopoeia. In this edition, means next edition means which is published in 1953. So it is a next edition means 1953. ठीक आहे. 1953 मध्ये जे पब्लिश झालं त्या एडिशन मध्ये काय होतं की जे टायटल ऑफ ड्रग आणि प्रिपरेशन आहे ते इंग्लिश इन्स्टेड ऑफ द लॅटिन अँड मॅट्रिक्स म्हणजे लॅटिन किंवा मॅट्रिक्स सिस्टीम मध्ये न देता त्याचं इंग्लिश लँग्वेज मध्ये ते पब्लिश केले गेले. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 1953 साली ज्यामध्ये काय आहे हे अॅन्युअली पब्लिश केलं गेलं म्हणजे अॅन्युअली म्हणजे वर्षानंतर म्हणजे आता 53 ला झालं तर 54 ला 55 ला असं. ठीक आहे. इन बघा त्यानंतर काय आहे तर पब्लिश त्यांचं 1980 साली 3rd एडिशन पब्लिश केलं बीपीचं. देन सॉरी 13th एडिशन पब्लिश केलं गेलं आयपीचं 1980 ला म्हणजे 1980 ला 13वं एडिशन बीपीचं पब्लिश केलं गेलं. त्यानंतर 14वं आहे ते 1988 ला आणि 15वं आहे ते 1993 ला पब्लिश केले गेले. बीपी 1988 ला जे पब्लिश केलं गेलं म्हणजे 88 म्हणजे 14वं एडिशन होतं बीपीचं. त्यामध्ये 2 व्हॉल्यूम होते आणि त्यामध्ये काय केले इन्क्लूड केले नवीन 2100 मोनोग्राफ्स म्हणजे 2100 नवीन मोनोग्राफ्स इन्क्लूड केले. ठीक आहे. तुम्हाला समजतंय का? हे आहे लिस्ट स्टार्टिंगची. हे फक्त पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि 5वं 6वं असं नेक्स्ट लिहिलेलं आहे. तर ते बुक मध्ये काही मेन्शन केलेलं नाही की 4th 5th आहे का ते 6 8 असं काही तिथे मेन्शन केलेलं नाही बुक मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे 13 एडिशन आहे बीपीचं ते 1980 ला पब्लिश झालं. 14वं एडिशन आहे ते 1988 ला. 15वं आहे ते 1993 ला पब्लिश झालं. जे 14वं एडिशन आहे बीपीचं जे पब्लिश झालंय 1988 ला ते 2 व्हॉल्यूम मध्ये जसं आपण आधी आयपी मध्ये बघितलं 2 व्हॉल्यूम 3 व्हॉल्यूम आहेत ना जे व्हॉल्यूम्स म्हणजे त्याचे पार्ट बुक. ठीक आहे. व्हॉल्यूम फर्स्ट सेकंड जे पब्लिश झाले 1988 लाच आणि त्यामध्ये काय आहे 2100 नवीन मोनोग्राफचं इन्क्लूड केलं आहे जे काय आहे ड्रग त्याचा डोसेस फॉर्म आणि फार्मास्युटिकल एडवर डिपेंड्स आहे. सो इट इज द व्हॉल्यूम फर्स्ट अँड सेकंड. हे कोणतं एडिशन आहे 14th. ठीक आहे. हे साल लक्षात ठेवायचं. फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये काय आहे फर्स्ट व्हॉल्यूम कंटेन्स द मोनोग्राफ्स ऑन मेडिसिनल अँड फार्मास्युटिकल सबस्टन्सेस अलॉंग विथ द इन्फ्रारेड रेफरन्स स्पेक्ट्रा म्हणजे IR स्पेक्ट्रा. याच्यात काय दिलेलं आहे जे नवीन मेडिसिन तयार झालेले आहेत त्याचे आणि जे फार्मास्युटिकल सबस्टन्सेस म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे त्याचं मोनोग्राफ्स ऍड केले आहेत. आता मोनोग्राफ्स म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का? Yes, ma'am. हा काय मोनोग्राफ्स म्हणजे Monograph Monograph is a book, pamphlet, or document that is complete in itself. ओके म्हणजे नक्की त्यात कंटेंट काय असतात? Botanical features, distribution, identification. इन्फॉर्मेशन दिली जाते. Detailed written study of specific subject. कंटेंट Botanical features. Sources, taste, formulas, preparation, uses, prescription, storage condition. Doses गुड तर ते हे दिलं जातं
आणि त्या ड्रगचं जे आहे ते IR केलं जातो. IR म्हणजे ते जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात किंवा तो डोसेस म्हणजे असेल तर त्याचा IR केला जातो. IR एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यातून त्याचं एक स्पेक्ट्रम येतो, ज्यानुसार त्याचा फंक्शनल ग्रुप म्हणजे त्या ड्रगचा फंक्शनल ग्रुप स्ट्रक्चर येतं, म्हणजे स्ट्रक्चर न येता स्पेक्ट्रा येतो आणि त्याच्यावरून त्याचे फंक्शनल ग्रुप, कोणते फंक्शनल ग्रुप आहे ते आपण डिटेक्ट करतो, जे की आपल्या स्टँडर्ड ह्याला म्हणजे रिसर्च करताना किंवा आपल्या प्रोजेक्ट करताना उपयोग पडतो. ठीक आहे, किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण जे डोसेस फॉर्म तयार करतो तो स्टँडर्ड बुक. आता हे फार्माकोपिया म्हणजे स्टँडर्ड बुक आहे, तर हे स्टँडर्ड मानलं जातं. त्या म्हणजे कोणत्याही ड्रगचं फॉर्म्युलेशन करताना तो जो ड्रग तयार झालेला आहे, तो तयार झालेला ड्रग हा तोच आहे का, आपण जो करत होतो तोच आहे का, हे चेक करण्यासाठी तुम्ही सगळं टेस्ट करता. ठीक आहे, त्यामध्ये लिमिट टेस्ट असतील, पण त्यानंतर हे IR, HPLC, UV हे सगळं त्यांचं चेक केलं जातं, ज्यामध्ये तुम्ही आता UV मध्ये तुम्ही लॅम्बडा मॅक्स बघणार. ठीक आहे, त्यात ड्रगचा एक स्टँडर्ड लॅम्बडा मॅक्स असतो, तो त्याला मॅच झाला तरच तो आपण हे कन्फर्म करू शकतो की जो ड्रग आपण घेतला आहे तो हाच ड्रग आहे. ठीक आहे, म्हणजे आयडेंटिफिकेशन साठी आपण ह्या टेस्ट करतो. IR मध्ये काय होतं की जे IRचा स्पेक्ट्रा येतो तो आपल्याला हे दाखवतो की ह्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे, तर ते अकॉर्डिंग टू त्या फंक्शनल ग्रुप कोणते आहे हे आपल्याला डिटेक्ट झाल्यावरती कळणार की जे स्टँडर्ड ड्रग म्हणून घेतला आहे त्यातले ते फंक्शनल ग्रुप आणि जे IR मधले जे फंक्शनल ग्रुप आहेत ते सेम आहेत का, त्यावरूनच आपण ठरवणार की जो आपण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो घेतलेला आहे तो आपला बरोबर आहे किंवा ते आपण कन्फर्म करतो ते स्टँडर्ड बुक मध्ये. ठीक आहे, समजलं IR का करतात किंवा हे अशा टेस्ट का करतात. आणि हे आपल्याला फार्माकोपियामध्ये आधी असा स्पेक्ट्रा दिले नव्हते, किंवा हे आता ब्रिटिश फार्माकोपियाच्या 14वे एडिशन जे 88 ला पब्लिश झालं, त्यामध्ये काय केले की IR हा रेफरन्स स्पेक्ट्रा पण त्यामध्ये इन्क्लूड केलाय. ठीक आहे, तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय की ह्या मोनोग्राफ्स कशावर आहेत, तर मेडिसिन्स आणि फार्मास्युटिकल सबस्टन्स वर आहे विथ IR रेफरन्स स्पेक्ट्रा. ठीक आहे, रेफरन्स हा महत्वाचा शब्द आहे. रेफरन्स म्हणजे हा आपण रेफर करतोय, हा स्टँडर्ड आहे. ठीक आहे, समजलं का? येस मॅम. Yes, ma'am. आणि व्हॉल्यूम सेकंड मध्ये काय आहे, इट कंटेन्स द फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन, ब्लड प्रोडक्ट्स, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, रेडिओ फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स, सर्जिकल मटेरियल्स अँड अपेंडेंस. ह्यामध्ये काय आहे की जे आज लाईक आपण IP मध्ये बघितलं आहे की जे फॉर्म्युलेशनचे प्रिपरेशनचे माहिती इन्फॉर्मेशन दिलेले आहे, त्यानंतर जे ब्लड प्रोडक्ट्स आहेत, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स आहेत, रेडिओ फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे, हे जे सगळं आहे ते व्हॉल्यूम सेकंड मध्ये आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट इज इन BP 2007 BPचं जे एडिशन आहे त्यात काय केलं आहे, मोनोग्राफ्स हॅज बीन इंट्रोड्युस्ड फॉर द मटेरियल स्पेशली युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन. 2007च्या जे एडिशन आहे त्यामध्ये स्पेशली काय केले, जे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन्स आहे त्याचं प्रिपरेशनचे जे मोनोग्राफ्स आहे ते स्पेशली त्या 2007च्या मोनोग्राफ मध्ये किंवा त्या 2007च्या एडिशन मध्ये BPच्या ऍड केल्या. त्याच्यात असं वेगळं काय नाही, फक्त काय ऍड केले, कशाबद्दल ऍड केले हेच आहे. जी हिस्ट्री आहे फार्माकोपियाची, IPची असो, BPची असो, USPची असो किंवा एक्स्ट्रा, काय त्यात न्यू त्या फार्माकोपियामध्ये म्हणजे कोणते कोणते फार्माकोपिया त्या एडिशन मध्ये टाकले हेच आपल्याला बघायचं. ठीक आहे, in term of prolonged release has been replaced, the term slow and the term gastro-resistance has been replaced with the entry quoted in the number of monographs. त्याच्यामध्ये काय केलंय, प्रोलॉंग्ड रिलीज जे आहेत जे आपले ड्रग्स
म्हणजे जास्त असं काय म्हणते स्लो तर स्लो जास्त वेळ रिलीज होते ते असे ड्रग्स रिप्लेस केले गेले इन द टर्म ऑफ द स्लो आणि जे गॅस्ट्रो रेजिस्टन्स आहेत असे रिप्लेस केले गेले विथ द इंटेरिक कोटेड द नंबर ऑफ मोनोग्राफ्स. इंटेरिक कोटेड म्हणजे जे कोटेड टॅबलेटनी जे गॅस्ट्रो रेजिस्टन्स आहेत आता जे आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे ड्रग्ज रिलीज करायचे आहेत पण ते कोटिंग नसल्यामुळे ते काय होतं की गॅस्ट्रो म्हणजे जे आपल्या स्टमक मध्ये जे ऍसिड असतं गॅस्ट्रिक ऍसिड त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याचे जे ऍक्शन असते ती त्या ऍसिड बरोबर होऊन दुसरे साइड इफेक्ट होतात तर त्याला त्या टॅबलेटला कोटिंग केले जातं आणि ते टॅबलेट आपण घेऊ शकतो जे की रिलीज होतात फक्त स्मॉल इंटेस्टाईनच्या पार्ट मध्ये ठीक आहे ते गॅस्ट्रिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तरी जे आउटर कोटिंग आहे ते रिलीज होत नाही सो कोटिंग असल्यामुळे जे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेले म्हणजे ते अल्कलाईन नेचर मध्येच गेल्यावर रिलीज होतात असे ड्रग्स ह्या आपण मोनोग्राफ मध्ये ऍड केले ठीक आहे समजलं का Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am, हा बोला हा वेटिंग स्टुडंट्सला ऍड करा ना. हे समजलं का हिस्ट्री जरा अवघड आहे ना No, ma'am. मैम ये रिपीट हुआ है सब. रिपीट झाले का तुम्हाला हे Yes, ma'am. हा Yes, ma'am. पीएचसी मध्ये झालं का Yes, ma'am. yes, ma'am. ठीक आहे पण आता काय बघूया हे झालंय समजलं का सगळ्यांना Yes. हो Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. okay so the next point is the edition of the BP which is published in 2008 which contain the approximately 3100 monographs for the substance preparation and articles used in the practice 2008 चं जे एडिशन पब्लिश झालं बीपीचं त्यामध्ये 3100 3100 मोनोग्राफ्स न्यू ऍड केले गेले ज्यामध्ये ते कशाचे आहेत सबस्टन्स प्रिपरेशन अँड आर्टिकल्स विच इज यूज इन प्रॅक्टिसचे जे मेडिसिन्स यूज केले जातात त्याचे हे मोनोग्राफ्स नवीन ऍड केले गेले 2008च्या बीपीच्या एडिशन मध्ये आता 2007 ते 9 ह्या पिरियड मधले बीपी 2007-9 म्हणजे बीपी 2007 ला जे पब्लिश झालं आणि बीपी 2009 ला जे पब्लिश झालं त्यामध्ये काय गिवन इन 6 व्हॉल्यूम म्हणजे 1st to 6 असे ह्याचे 6 व्हॉल्यूम आहेत ठीक आहे म्हणजे 2007-8-9 सॉरी इथे ऍड करायचं आहे ठीक आहे 2007-8-9 यामध्ये जे 7च आहे हे ट्रॅडिशनल हे आपण बघितलं ना ट्रॅडिशनल चायनीज साठी यूज केलं जायला ओके ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन साठी यूज केले गेले जे की 2008 हे त्याच्यामध्ये 3100 मोनोग्राफ्स ऍड केले गेले जे सबस्टन्स प्रिपरेशन आणि आर्टिकल यूज इन द प्रॅक्टिस आणि जे 2007-8-9 ह्याचे 6 व्हॉल्यूम्स आहेत व्हॉल्यूम 1st to 6
The volume first and second contain the medicinal substances. Volume third contain formulated preparation, blood related products, immunological products, radiopharmaceutical preparation, surgical materials, and the homeopathic preparation. हे सेम आहे ना, मेडिसिनल सबस्टन्स, फॉर्म्युलेशन, प्रिपरेशन, ब्लड प्रोडक्ट किंवा ब्लड रिलेटेड प्रोडक्ट्स, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, रेडिओ फार्मास्युटिकल, हे सेम आहे ना सगळ्या बीपी मध्ये. ठीक आहे, व्हॉल्यूम मध्ये हे सेमच आहे. सेकंड एडिशन, हे सेकंड व्हॉल्यूम ऑफ द 14th edition of the BP. आणि फर्स्ट आणि सेकंड कंटेन मेडिसिनल सबस्टन्स, म्हणजे फक्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्यात ऍड आहेत फर्स्ट आणि सेकंड व्हॉल्यूम मध्ये. म्हणजे थर्ड व्हॉल्यूम आहे त्यामध्ये फॉर्म्युलेशनची प्रिपरेशनची प्रोसिजर, जे ब्लड रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, फार्मालॉजिकल प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, जे रेडिओ फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे ते पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन हे फर्स्ट थर्ड व्हॉल्यूम मध्ये दिले आहे. देन volume 4th contains the supplementary chapters, IR spectra etc. 4th chapter मध्ये काय केले, फोर्थ व्हॉल्यूम मध्ये हे जे याचे सप्लिमेंटरी चॅप्टर्स जे आहे विथ IR स्पेक्ट्रा, विथ IR रेफरन्स स्पेक्ट्रा. मीन्स IR स्पेक्ट्रा हे कशासाठी आहे, आपण करतो ते डिटेक्शन ऑफ द फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. व्हॉल्यूम 5th मध्ये काय आहे, वेटरनरी मेडिसिन, जे ऍनिमल साठी यूज केलं जातं त्याला आपण वेटरनरी मेडिसिन्स म्हणतात. म्हणजे वेटरनरी मेडिसिन असं म्हणतात, जे मेडिसिन ऍनिमल साठी यूज केलं जातं त्याला वेटरनरी मेडिसिन्स म्हणतात, जे व्हॉल्यूम 5th मध्ये आपण इन्क्लूड केलं आहे. व्हॉल्यूम 6 which contain the CD, ROM, वर्जन. आता ह्यानंतर BP 2010, 2013, 2014 असे नवीन BP चे फॉर्म्युलेशन्स. हे बघा 2008 चं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर मीन्स इज अ पिक्चर ऑफ द BP which is published in 2008. Volume 1st, 2nd, 3rd, 4th and veterinary. Veterinary कोणत्या ह्याच्यात येते, 5th. ठीक आहे, and 6th. सो जे न्यू एडिशन आहे 2013 मध्ये पब्लिश झालं बीपीचं, त्यामध्ये काय आहे 41 नवीन बीपी मोनोग्राफ्स ऍड केले गेले. ब्रिटिश फार्माकोपियाचे जे नवीन अजून 41 मोनोग्राफ्स ऍड केले, त्यामध्ये 40 न्यू युरोपियन फार्माकोपियाचे मोनोग्राफ्स होते आणि 619 अँबिएंट फार्मा ही मोनोग्राफ्स ऍड केले. 6 अजून नवीन इन्फ्रारेड रेफरन्स स्पेक्ट्रा, IR रेफरन्स स्पेक्ट्रा असे 6 अजून न्यू मोनोग्राफ्स ऍड केले. हे 2013 BP. It is a new for the British Pharmacopoeia which is published in 2013. And the BP means British Pharmacopoeia which is published in 2014. 2014 मध्ये जे ब्रिटिश फार्माकोपियाचं नवीन एडिशन पब्लिश झालं, which is legally effective in 1 January 2014. In that the 40 new BP monographs is included. In that the 2072 ambient monographs is also included.
Then 3 new supplementary chapters include 4 new BP veterinary monographs, means which is the medicines which is used for the animals. There 4 new monographs included in the edition of the BP, which is published in 2014. So also the one new BP of the veterinary supplement chapter is also included in BP 2014. 2014च्या एडिशन मध्ये अजून एक नवीन veterinary supplementary chapter ऍड केला गेला. बीपीचं पहिले एडिशन आहे ते 1864 साली पब्लिश झालं. सेकंड एडिशन आहे ते 1867, थर्ड आहे ते 1884, फोर्थ आहे ते 1898. द नेक्स्ट फिफ्थ एडिशन आहे ते 1914, सिक्स एडिशन आहे ते 1953 साली पब्लिश झालं. सो बीपी हे नॅशनल फार्माकोपिया आहे युनायटेड किंगडमचं. त्यामुळे त्याला काय म्हणतात? इट इज ऑल्सो डिफाईन ॲज, काय म्हणतात त्याला? UK pharmaceutical Standard. So in that the British Pharmacopoeia is in the control of the medicine, आणि जे ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी हे ब्रिटिश फार्माकोपिया फॉर्म केला. काय ह्याचं एक कमिटी काउन्सिल तयार केला, जनरल मेडिसिनल काउन्सिल अंडर द मेडिसिनल ऍक्ट 1858. Okay, which is for producing the British Pharmacopoeia on a national basis. हे कशासाठी तयार केलं आहे? तर जे ब्रिटिश फार्माकोपिया आहे ते नॅशनल बेसिसवर तयार होण्यासाठी हा ऍक्ट तयार केला, जो 1858 मध्ये तयार झाला. हे मग 13वे एडिशन आहे बीपीचं, ते 1980 ला पब्लिश झालं. 14 आहे ते 1988 ला, 15 आहे ते 1993 ला, आणि जे 14वे एडिशन आहे ते 2 व्हॉल्यूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉल्यूम फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट मध्ये काय आहे तर मेडिसिनल आणि फार्मास्युटिकल मोनोग्राफ्स आहेत, जे मेडिसिनल आणि फार्मास्युटिकल वर जे फार्मास्युटिकल सबस्टन्स ह्याच्यावर आहे विथ आयर रेफरन्स स्पेक्ट्रा, त्याच्याबरोबर त्याचा आयर रेफरन्स स्पेक्ट्रा पण दिलेला आहे. जे व्हॉल्यूम सेकंड आहे त्यामध्ये प्रिपरेशन, जे फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन आहे ते ब्लड प्रोडक्ट, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन व्हॉल्यूम सेकंड मध्ये. जे बीपी 2007 मध्ये पब्लिश झालं त्यामध्ये मटेरियल स्पेशली जे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन आहे त्याच्यावर हे इन्क्लूड केले गेले. ठीक आहे, समजले तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, नेक्स्ट बघायचं काय? This is the United States Pharmacopoeia. Means in short काय म्हणतात त्याला? USP. US. The first edition of the USP was published on 15th December 1820 in both languages, Latin and English. From 1820 to 1942, it was published at 10-year interval. And from 1022 is published annually. म्हणजे 1820 मध्ये पहिली एडिशन पब्लिश झालं, पण 1820 ते
1942 मध्ये जे पब्लिश झालं ते 10 वर्षाच्या इंटरव्हल नंतर, म्हणजे 10 वर्षाच्या गॅप नंतर दुसरं एडिशन पब्लिश झालं. पण 2002 नंतर ते अॅन्युअली पब्लिश, म्हणजे वर्षाला पब्लिश व्हायला लागली. म्हणजे आता 2002 ला झाले तर 2003 ला, त्यानंतर 4 ला, 5 ला, असे अॅन्युअली म्हणजे एक वर्षाचा गॅप. आणि 10 इयर इंटरव्हल म्हणजे 10 वर्षाचा गॅप. म्हणजे पहिले एडिशन पब्लिश झाल्यानंतर दुसरे एडिशन जे आहे ते कधी पब्लिश होणार? आता पहिलं आहे ते 1820 साली झाले, तर दुसरं कधी होणार? 1830. हे झालं 1830. 10 वर्षाच्या इंटरव्हल मध्ये. मग पहिलं जे एडिशन आहे ते पब्लिश झालं 15 डिसेंबर 1820 या साली. 15 डिसेंबर ही डेट आहे, 15 डिसेंबर 1820, बोथ लँग्वेजेस मध्ये, लॅटिन अँड इंग्लिश. फ्रॉम 2002 पासून ते पब्लिश झालं. USP 21 NF 16 हॅव 8 पब्लिकेशन. म्हणजे USP 21 म्हणजे काय आहे? एकवीस काय आहे? त्याचे एडिशन. आणि NF म्हणजे नॅशनल फॉर्म्युलरी. हा, जे 16th आहे, 16 आहे म्हणजे 16 आहे. तर ते 8 सप्लिमेंट आहे. फर्स्ट अपीअरन्स इन द January 1985, लास्ट in November. First appears in January 1985 and last in November 1988. USP 22 NF 17 1990 is the third revision that consolidates the USP and NF into the single volume. हे 1990 मध्ये रिव्हिजन झालं USP चा. आणि हे आता पहिला आहे ते USP 21 NF 16 त्याचं रिव्हिजन होऊन तयार काय झालं 1919 मध्ये, 1990 मध्ये USP 22 NF 17 हे असं दिसतं बघा. आता हे USP 42 दिसते. हे 2019 चा आहे, हे 2007 चा आहे. ऑफिशियल कंपाऊंड ऑफ द स्टँडर्ड्स, कंपनी ऑफ द स्टँडर्ड, हे व्हॉल्यूम फर्स्ट आहे. USP 42 NF 37 आहे. तसंच सेम USP 21 ला किती होतं NF 16. ठीक आहे. 21 ला 16, त्याचे 8 सप्लिमेंट्स होते. आणि ते रिव्हिजन झालं त्याचं USP आणि NF टू द सिंगल व्हॉल्यूम 1990 ला. त्याचं USP 22 आणि NF 17 झालं असं. ठीक आहे, हे एकच आहे. Electronic version of USP NF on floppy disk was the introduced in the 1992. याचं एक इलेक्ट्रॉनिक व्हर्जन केलं गेलं USP चं, जे 1992 साली त्याचं डिस्क मध्ये रूपांतर केलं गेलं आणि ते इंट्रोड्यूस केलं 1992 साली.
ठीक आहे. USP 23 has the 10th supplement. First supplement was published in the 1995, last in May 1999. USP 23 has a 10 supplement, and the first supplement of the USP 23 is published in the January 1995, and the last means 10 supplement of the USP 23 which is published in the May 1999. मीन्स 1995 ला पहिली सप्लिमेंट USP 23 ची पहिली सप्लिमेंट 1995 ला पब्लिश झाली जानेवारी मध्ये, आणि त्याची लास्ट म्हणजे 10वी सप्लिमेंट आहे ती मे 1999 ला पब्लिश झाली. आणि ह्यामध्ये बाकीच्या म्हणजे पहिली दुसरी तिसरी अशा 10 सप्लिमेंट 95 ते 99 या काळामध्ये पब्लिश झाल्या. ठीक आहे. USP 23 NF 19 USP 23 NF 19 appears from the 1st January 2002. 23 हे एडिशन USP चं 23वे एडिशन जेव्हा पब्लिश झालं त्याच्यात 10 सप्लिमेंट जेव्हा पब्लिश झाल्या त्यानंतर USP चं 24वे एडिशन आणि NF 19 हे पब्लिश झालं कधी 1 जानेवारी 2002 मध्ये. ही 2000 मध्ये जानेवारीच्या फर्स्ट डेटला मीन्स 1/1/2000 या डेटला USP चं 24वे एडिशन पब्लिश झालं. जे 30वे एडिशन आहे USP चं ते पब्लिश झालं मे 2007 ला. ठीक आहे. USP 30 NF 25 appeared from the May 2007. It contains the scientific standard for drugs, dietary substances, biological products and excipient used in the dosage form. यामध्ये काय आहे? स्क्रीन दिसते का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. मॅडम म्यूट झालंय तुमचं. Okay, sorry. It contains the scientific standard for drugs, dietary substances, and the biological products and excipients which is used in the dosage form. 2007 मध्ये जे एडिशन पब्लिश झालं USP चं ते कोणतं होतं? कोणतं एडिशन होतं ते 2007 मध्ये पब्लिश झालेलं? USP 30 NF 25. त्यामध्ये हे कंटेंट्स आहेत जे स्टँडर्ड फॉर ड्रग, डायटरी सबस्टन्स, त्यानंतर बायोलॉजिकल प्रोडक्ट अँड एक्सपेंट यूज डोसेस फॉर्म. ठीक आहे. आपण डायग्राम बघितलेली नाही. जे USP फार्माकोपिया मीन्स USP युनायटेड स्टेट फार्माकोपिया आउटर जे कव्हर आहे ते आपण बघितले.
दिस इज द दिसते का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. 2007 मध्ये कोणतं एडिशन पब्लिश झालं USP चं? 2007 मध्ये USP चं कोणतं एडिशन पब्लिश झालं? USP 30. USP ठीक आहे 30. बीपी आणि USP समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. yes ma'am रिपीट करायला लागते का? No, ma'am. No, ma'am. बीपीचं पहिलं एडिशन कधी पब्लिश झालं? 1864. 64. 64. ओके. आणि जे न्यूली आहे ब्रिटिश फार्माकोपिया म्हणजे सध्याच ते कधी पब्लिश झालं? 2014 मध्ये. ठीक आहे. काय डाऊट्स आहेत? No, ma'am. No, ma'am. no doubt No, ma'am. No, ma'am. No, ma'am. प्रियंका काटकर आहेत का? आहेत का लेक्चर मध्ये? नाही. साक्षी जाधव आहेत का? आकांक्षा जाधव Yes, ma'am. ठीक आहे. तुम्ही सांगा जे आपले लास्ट म्हणजे 2007 ते 2009 यामध्ये ते जे बीपीचे एक मिनिट हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. आकांक्षा जाधव तुम्ही सांगा बीपी 2007 ते 9 2007 2008 आणि 2009 या साली जे दोन बीपीचे एडिशन पब्लिश झाले त्यामध्ये किती व्हॉल्युम्स होते? 6. समजते का तुम्हाला? Yes, ma'am. सगळ्यांना समजते का?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ऋषी मगर. ऋषी मगर कोण आहे? लेक्चर मध्ये आहात का तुम्ही? ऋषी मगर. ऍब्सेंट आहात का? साक्षी कांबळे. Yes, ma'am. What is the definition of pharmacy? बर ठीक आहे. ब्रिटिश फार्माकोपियाचं पहिलं एडिशन कधी पब्लिश झालं? आजचा पॉइंट. हॅलो. 1864. अण्णासाहेब. Yes, ma'am. थर्ड एडिशन बीपीचं कधी पब्लिश झालं? 1884 ला. What is the definition of dosage form? When drug are combined with other inert substance and convert into a suitable form, Okay, it suitable. is known as. It is known as Dosage form. Okay, good. ठीक आहे. पहिला चॅप्टर आपला त्यातला एक पॉइंट राहिलाय, एक्स्ट्रा फार्माकोपिया. युनिट फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होतोय उद्या. ठीक आहे. नोट्स लिहून काढा आणि जे Ma'am, फार्मसी PPT send करायची. PPT send करायची. हो, आज करते. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पीपीटी सेंड करते. त्यामध्ये एक्स्ट्रा फार्माकोपियाचा पॉइंट ऍड करून. ठीक आहे. आणि तुम्ही फार्मसी ॲज अ करिअर इथपर्यंत नोट्स लिहिलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. करिअर जो चार्ट आहे तो तुम्हाला दिसला नव्हता. ठीक आहे. त्यासाठी एक 4-5 पेजेस चार्ट आणि नोट्स लिहिण्यासाठी 4-5 पेजेस घेऊन पुढे तुम्ही कंटिन्यू करा. Okay, ma'am. आज पॉसिबल झालं तर तुम्हाला हँड रिटन नोट्सचा पाठवते पीडीएफ. आणि सगळ्यांनी गुगल क्लासरूम वरती नोट्स घ्यायचे. मेल कुणाला सेंड केला जाणार नाही. ठीक आहे. गुगल क्लासरूम ओपन करायचं, त्यावर लिंक येते. Yes, ma'am. Okay, ma'am. लेफ्ट कोणी होऊ नका.
P2037 कोण आहे? P2037. हॅलो. Yes, ma'am. हा, P2037 कोणाचा आहे नंबर हा? नंबर म्हणजे नाव कोणाचं आहे? P2037 कोणाच्या नावाने आम्ही प्रेझेंट लावायची यांची? P2037. हॅलो. माझा आवाज ऐकू येतोय का? Yes, ma'am.